हा हलवा बघा किती छान मऊसूत रसरशीत आणि रवेदार झालेला आहे। नमस्कार सगळ्यांना, योगिताच्या स्वयंपाकघरामध्ये तुमच्या सगळ्यांचे अगदी मनपूर्वक स्वागत। हिवाळा चालू झालेला आहे आणि हिवाळा म्हटलं की मार्केटमध्ये भरपूर अशी गाजर येत असतात। त्यामुळे आपण आज गाजर त्याचबरोबर त्यामध्ये काही बीटचा देखील वापर करणार आहोत, जेणेकरून आपला जो हलवा आहे तो अगदी हेल्दी होईल। तर गाजर प्लस बीटचा हलवा आपण आज बनवणार आहोत। अधिक वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर हलवा बनवण्यासाठी मी इथे 250 ग्रॅम गाजर किसून घेतलेलं आहे। त्यानंतर 300 ग्रॅम बीट म्हणजे छोट्या आकाराचे 3 बीट होते ते मी छान इथे किसून घेतलेले आहे। त्यानंतर 250 ग्रॅम साखर, आवडीप्रमाणे मी इथे ड्रायफ्रूट्स कट करून घेतलेले आहे, वेलची पूड, त्याचबरोबर 250 ग्रॅम मी इथे दूध देखील घेतलेलं आहे। त्यानंतर इथे मी तुपाचा देखील आपल्याला वापर करायचा आहे, त्यामुळे तूप घेतलेलं आहे। तर गॅस चालू करून घेऊया। गॅसवरती मी छान अशी पसरट आकाराची एक कढई ठेवलेली आहे। 2 चमचे मी इथे तूप घालत आहे। त्यानंतर आपण यामध्ये घालून घेणार आहोत गाजर आणि किसून घेतलेलं बीट। तर हाय फ्लेमवरती एक 4 ते 5 मिनिटं मी छान असं हे हलवत परतवून घेतलेलं आहे हे मिश्रण। आणखी 1-2 मिनिटं मी याला परतवून घेणार आहे तुपामध्ये, जेणेकरून आपला हलवा जो आहे तो अगदी छान टेस्टी बनेल। आपण जर लगेच यामध्ये दूध ॲड केलं तर ते पाहिजे तितकं टेस्ट देत नाही, त्यामुळे छान असं आपल्याला 2 चमचे तुपामध्येच हे मिश्रण परतवून घ्यायचं आहे भरपूर। तर हाय फ्लेमवरतीच मी हे परतवून घेत आहे। पण सारखं आपल्याला हे हलवत राहायचं आहे, जेणेकरून छान असं एकसारखं ते परतल्या जाईल किंवा त्यातलं जे मॉइश्चर आहे ते कमी होईल। त्यामुळे एकसारखं आपल्याला हलवत हे परतवत राहायचं आहे। एक 6 ते 7 मिनिटं मी याला छान परतवून घेतलेलं आहे। यामध्ये आपण आता ॲड करणार आहोत दूध। झाकण ठेवून हलवा छान शिजू द्यायचा आहे। तर झाकण ठेवून आपल्याला हलवा एक 5 ते 7 मिनिटांसाठी शिजू द्यायचा आहे। तर 7 ते 8 मिनिटं हे मिश्रण आपलं छान शिजलेलं आहे। तर या स्टेजला आल्यानंतर मी इथे फुल गॅस केलेला आहे आणि हाय फ्लेमवरतीच आपल्याला हे मिश्रण छान शिजवून घ्यायचं आहे। तर 8 ते 10 मिनिटं हे मिश्रण आपलं शिजलेलं आहे। यामध्ये आपण आता ॲड करणार आहोत साखर। 250 ग्रॅम इथे साखर आपण घेतलेली आहे। तर साखर घातल्यानंतर आपण एक 7 ते 8 मिनिटं पुन्हा मंद गॅसवरच छान शिजवून घेतलेलं आहे। यानंतर आपण आता अजिबात झाकण न ठेवता हाय फ्लेमवरतीच शिजवून घेणार आहोत, जेणेकरून यातलं जे मॉइश्चर, दूध आणि गाजर आणि बीटचं सुटलेलं पाणी आहे ते छान आटल्या जाईल आणि हलवा देखील त्यामध्ये छान शिजला जाईल। त्यामुळे आता मंद गॅसवर झाकण न ठेवता आपल्याला हाय फ्लेमवरतीच हा छान शिजवून घ्यायचा आहे। एक 5 ते 7 मिनिटांमध्ये सर्व पाणी आटल्या जाईल आणि हलवा देखील आपला छान तयार होईल। तर सर्व दूध आपलं आटलेलं आहे आणि छान असा मऊसूत दाणेदार आपला इथे गाजर आणि बीटचा हलवा तयार झालेला आहे। हाय फ्लेमवरतीच मी छान याला परतून घेणार आहे, जेणेकरून त्याची जी टेस्ट आहे ती छान आणखी इन्क्रीज होते। गाजराचा हलवा आपण जेवढा छान परतवून घेऊ ना तेवढी त्याची टेस्ट ही वाढते। त्यामुळे अगदीच पाणी आटलं की लगेच गॅस बंद करू नका। त्यामुळे काय होतं की टेस्ट ही थोडंसं आपण गाजर शिजवून खातोय असं कधी फील होतं। त्यामुळे भरपूर असं आपल्याला हाय फ्लेमवरती हलवत राहायचं आहे आणि छान असा गाजराचा हलवा परतवून घ्यायचा आहे, जेणेकरून तो अगदी छान खव्यासारखा होतो, मऊसूत होतो, दाणेदार होतो, त्याचबरोबर त्याची टेस्ट आणि रंग देखील छान येतो। तर तुम्ही बघू शकता छान असा आपला इथे हलवा तयार झालेला आहे। तर या स्टेजला आल्यानंतर आपल्याला यामध्ये वेलची पूड घालायची आहे। वेलची पूडमुळे देखील आपला हलव्याची टेस्ट ही खूप छान लागते। मस्त असा आपला गाजरचा हलवा इथे रेडी झालेला आहे। यामध्ये आपण आता ड्रायफ्रूट्स टाकणार आहोत। तर बरेच जण ड्रायफ्रूट्स हे हलवा बनवताना सुरुवातीलाच टाकतात, पण मी वेगळी ट्रिक वापरते जी की मला खूप आवडते आणि घरातल्या प्रत्येकालाच आवडते। तर पॅनमध्ये आपल्याला 1 चमचाभर तूप घ्यायचं आहे।
तर हा खूप छोटा चमचा आहे, मी भरून घेतलेला आहे आणि छान असं कडकडीत आपल्याला तूप गरम करायचं आहे। तर मस्त असं आपलं तूप इथे गरम झालेलं आहे। यामध्ये आता आपण घालणार आहोत ड्रायफ्रूट्स। तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ड्रायफ्रूट्स कुठलेही घेऊ शकता। मी इथे काजू, बदाम आणि पिस्ता घेतलेला आहे। तर अगदी मंद गॅसवरती आपल्याला ड्रायफ्रूट्स परतवून घ्यायचे आहे, जेणेकरून ते छान क्रिस्पी होतात, क्रंची लागतात हलव्यामध्ये आणि त्यामुळे खूप छान अशी हलव्याला टेस्ट येते। तुम्ही सुरुवातीला जर ड्रायफ्रूट्स घातले तर ते पहिले तुम्ही फ्राय जरी केले तरी ते शिजल्या जातात दुधामध्ये, गाजर आणि बीटच्या पाण्यामध्ये, त्यामुळे ते खूप मऊ पडतात। तुम्ही जर असे ड्रायफ्रूट्स नंतर तळून घातले तर ते खूप छान क्रंची होतात। त्यामुळे तुम्ही देखील ही ट्रिक एकदा नक्की वापरा। तर आज आपला इथे मस्त असा बीट आणि गाजरचा हेल्दी, चमचमीत, रवेदार आणि रसरशीत असा हलवा तयार झालेला आहे। तर कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच छान छान नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी योगिताच्या स्वयंपाकघरात या आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत सगळ्यांना व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।